मस्तक देवदे आरती तुकाराम
सद्गुरु राम सच्चिदानंदमूर्ती आय दाखव्यावा तुकारामा हरी नूरांगण वंदिन चरण वाले वाले हरि नाम जन्मो जन्मी तुझादान वार करी वारी चुकवले बिहरी संता संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्याण चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान वार करी वारी चुकवले बिहरी कल्पाविष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या आसा कल्पनेची दान कोणी काळी संत मंडळी सुखी असो अंतराचा वारान लागो राजुसा माझ्या विष्णुदासा भाविकासी म्हणे तया असावी कल्याण जागू निधान पांडुरंग कल्पनेची दान कोणी काळी संत मंडळी सुखी असो मागणे ते एक तुझ प्रती आहे देश करीत आहे पांडुरंगा संतास निर्वेची मर्दी का म्हणे आता उदार तू होये देवी पायी संतांची संतास निर्वेची मर्दी आणि तुझे काही न मागितल्या ज्ञानदेव तुला बसा एक 2 मिनिट फक्त 2 मिनिट बसून घ्या सर्वांनी. आज आपण सर्व वारकरी सालाबाद प्रमाणे आपला पिंपळगाव ते आळंदी आणि आळंदी ते आज या ठिकाणी फलटण या ठिकाणी आपण सर्व वारकरी आलेलो आहोत. ज्यांच्या ह्या निवासस्थानी वस्तीवरती आलेलो आहोत ते जुने वारकरी आहेत त्यांना माहीतच असेल, परंतु नवे काही वारकरी आहेत त्यांच्यासाठी देखील माहिती असावं म्हणून आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला या जागेवरती आल्यानंतर ज्यांची आठवण होते कैलासवासी आपले आमचे साहेब वसंतराव जगताप साहेब आणि कैलासवासी बबनराव मानाजी बांगर गेल्या 17 वर्षापूर्वी आपली पायी दिंडी सोहळा या ठिकाणी चालू झाला आणि स्वतः साहेबांचं आणि आमच्या बीएम साहेबांचं या दिंडी सोहळ्यासाठी जेवढं सहकार्य आहे ते आम्ही कधी या ठिकाणी विसरू शकत नाही. या वस्तीवरती आल्यानंतर स्वतः जगताप साहेब आणि त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करायची कशी, वारकऱ्यांनी कसं राहायचं स्वतः आपल्या वाणीमधून सांगायचं आणि तोच वसा आणि वारसा आज या ठिकाणी त्यांचे चिरंजीव शेखर साहेब आणि त्यांचा संपूर्ण परिवार आपल्या या ठिकाणी चालवण्याचं काम करतात. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचे की आपण आंबेगाव तालुक्यातले आहात. आंबेगाव तालुक्यामध्ये देखील जगताप साहेबांनी अनेक कुटुंब त्या ठिकाणी उभे करण्याचं काम केलं. तुम्हाला आम्हा सर्वांना माहित आहे, साहेबांना माहित नसेल, परंतु बीटी कंपनी, हॉटेल मयूर असेल, तुमचे बबनराव मानाजी बांगर असेल, जेवढे जेवढे उद्योजक आहेत, आपले गोवर्धन उद्योग समूहाचे मालक असतील, या सर्वांना जी या ठिकाणी अडचण असेल आपले जगताप साहेब त्या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये जाऊन स्वतः त्यांनी हे सर्व प्रपंच उभं करण्याचं काम केलं. असे साहेब आज आपल्या या ठिकाणी नाहीत, तरी त्यांचे चिरंजीव या ठिकाणी पुढं हे सर्व कार्य नेण्याचं काम या ठिकाणी करतात आणि त्यांचे मित्र बबनराव मानाजी बांगर, त्यांचे चिरंजीव आदरणीय अविनाशजी बांगर हे देखील या ठिकाणी स्वतः आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आपल्या सर्व वारकऱ्यांना पंगत देण्यासाठी येतात. सर्वप्रथम या ठिकाणी आजची सेवा ज्यांनी केलेली आहे आदरणीय आमचे थोरात दादा, या ठिकाणी आम्हा सर्वांना माहीत आहे, आमचे या ठिकाणी थोरात कधी आम्ही गावाला जर सांगितलं तर ते कधी नाही म्हणत नाही. सर्वप्रथम मी या ठिकाणी हरिभक्त नारायण थोरात महाराजांचा सन्मान आदरणीय शेखर जगताप साहेब यांना विनंती करतो की आपण आजचे कीर्तनकार जगताप या ठिकाणी जगताप साहेब थोरात या ठिकाणी हरिभक्त नारायण थोरात महाराजांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि थोरात महाराजांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या वस्तीवरील आदरणीय शेखर जगताप साहेब यांचा आपण या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. चला. एक मिनिट तुम्हीच करायचं, एक मिनिट.
अविनाशजी बबन बांगर, आपण एक कोटी असाल ताबडतोब या ठिकाणी यायचे. आपला श्रीफळ देऊन सन्मान होतोय आणि हा सन्मान देण्यासाठी आजच्या पंक्तीसाठी जे या ठिकाणी आलेले आहेत आदरणीय आमचे भाऊसाहेब तावरे यांना मी विनंती करतो की आपण अविनाशजी बबन यांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. आणि तदनंतर अविनाशजी बबन बांगर यांना मी विनंती करतो आजची पंगतसाठी ज्यांनी 3001 रुपये या अन्नदानासाठी दिलेले आहेत त्यांचा आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. घ्या. या, तिकडे पुढे बघा, तिकडे अविनाश पुढे. इकडे 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 बघा, इकडे इकडे. हा. मध्ये यायचो.